तर मी आज चक्कीची भाजी करणार आहे. कोणी कोणी याला डांगरही म्हणतं. ही भाजीची रेसिपी आज आपणास मी दाखवणार आहे. सर्वात आधी लसूण घ्यायचा आहे, थोडा जास्तच. लसूण सोलून झालेला आहे आपला. 3 जणांच्या भाजीसाठी चवीप्रमाणे मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शाने खमंग असे भाजलेले आहेत. खूप जास्त भाजलेलेही नाही आणि कच्चेही नाही, असे मीडियम भाजून घेतलेले आहेत. कारण चक्की, डांगर यासारख्या फळभाज्या ज्या आहेत त्यांना जास्त भाजलेले शेंगदाणे चालत नाही, त्याची टेस्ट ही प्रॉपर येत नाही. त्यासाठी मीडियमच शेंगदाणे भाजून घ्यावेत. हे शेंगदाणे आणि लसूण मिरची आपण एकत्र काढून घेणार आहोत मिक्सरमधून. पण शेंगदाणे थोडेसे थंड करणार आहोत आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण चक्की फोडणीला टाकूयात. इथे आपण कडकडीत जिरे मोहरी टाकणार आहोत आणि त्यावरती चक्की मी शिजण्यासाठी टाकलेली आहेत. जिरे आणि मोहरी, हळद आणि वरतून चक्की ही शिजवण्यासाठी टाकलेली आहेत. छान असं ह्या चक्कीला परतून घेणार आहोत आपण. स्मूथ टेक्स्चर ह्या चक्कीचं तयार होईपर्यंत हिला शिजवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेले आहेत, ते बारीक करून घेणार आहेत. छान अशी ग्रेव्ही मी शेंगदाण्याची तोपर्यंत तयार करते. चवीसाठी चक्कीमध्ये मीठ ॲड करायचं आहे. मीठ 1 ते 1.5 चमचा चवीनुसार टाकायचं आहे. साधारण 3 जणांच्या भाजीसाठी मी 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड करत असते. चला तर तोपर्यंत शेंगदाणेही थंड झालेले आहेत. यामध्ये चवीपुरत्या मिरच्या आणि लसूण मिक्स करून हे एकत्र मिश्रण तयार करायचं आहे. ज्यांना कोरडी भाजी करायचं असते त्यांनी साधारण अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करायचे, थोडेसे ओबडधोबड. पण मी पातळ भाजी करणार आहे त्यामुळे हे शेंगदाणे जास्त बारीक करणार आहे आणि यात थोडं पाणीही मिक्स करणार आहे. स्ट्रक्चर आपलं शेंगदाण्याच्या ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे. छान अशा प्रकारे चक्की ही शिजलेली आहे आणि यामध्ये आपण शेंगदाणे करणार आहोत. भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. ज्यांना भाजी जास्त कोरडी किंवा जास्त पातळ आवडत नसेल ते अशीच भाजी ठेवू शकतात. पण मी पातळ भाजी करणार आहे त्यामुळे त्याच्यात आणखी पाणी ॲड करणार. मसालेदार भाज्या खाण्याचा कंटाळा आलेला आहे. स्पायसी मसालेदार भाज्या ह्या हेल्थसाठीही चांगल्या नसतात आणि ज्यांना कंटाळा आलेला आहे स्पायसी खाऊन त्यांनी नक्कीच ही भाजी ट्राय करा. आणि